लवकर सुद्धा लवकर आण. ज्ञात्याच्या विषय भोगाविषयी शंका व समाधान. आता समाधान कशाविषयी, शंका कशाविषयी? ज्ञात्याच्या विषय भोगाविषयी शंका व समाधान. ज्ञाता हा विषयाचा भोग कसा काय करणार याविषयी शंका आणि काय समाधान, त्याचं समाधान. शिष्य महाराज आत्मा परमानंद रूप आहे, बरोबर आहे ना? आहे ना? आत्मा कसा आहे ना? मग रस ज्ञान सगळ्या तुम्हाला आहे, सगळ्यांना असतं का? आत्मा परमानंद रूप आहे हे सगळ्यांना ज्ञान असतं का नसतं? नसतं ना. असं ज्यास ज्ञान नाही अशा माणसाला काय म्हणायचं? आत्मविमुख, बरोबर आहे ना? आत्मविमुख पुरुषास अनुकूल विषयाची इच्छा आणि त्या विषयापासून आनंद होतो असे सांगितले, बरोबर ना? काय सांगितले? आत्मा परमानंद रूप आहे असं ज्याला ज्ञान नाही असा जो आत्मापासून विमुख पुरुष आहे त्या पुरुषास अनुकूल विषयाची इच्छा होते आणि ती प्राप्त झाल्यानंतर त्या विषय प्राप्तीपासून आनंद पण होतो हे सांगितलं आहे ना, बरोबर आहे ना? असे तुम्ही सांगितले. पण आत्मा परमानंद रूप आहे असे ज्यास ज्ञान आहे म्हणजे 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 जो ब्रह्मज्ञानी आहे ना, त्याला आनंद होतो का नाही होतो सांगा? त्याला आनंद होतो की नाही होतो? त्याला आनंद होतो का नाही होतो? जो ब्रह्मज्ञानी आहे त्याला आनंद होतो की नाही होतो? हे कृपा करून सांगा. शंका समजली ना? काय शंका समजली? समजावून सांगा. जो आत्मविमुख आहे, ज्याला मी आत्मा आहे असं ज्ञान नाही है ना, त्याला विषय प्राप्तीची इच्छा होते आणि आनंद होतो. तो आत्मविमुख असल्यामुळे, बरोबर आहे ना, विषय प्राप्तीमुळे आनंदही होतो. बरं मला सांगा, जो आत्म्याला प्राप्त आहे, जो मी आत्मा असं मानतो, जो ब्रह्मानंद स्वरूप आहे, जो ब्रह्मज्ञानी आहे, त्याला विषय प्राप्ती झाल्यानंतर तो काय विषयाला ढकलतो का? विषय घेत नाही का? आणि आनंद होतो की नाही? आता एक मोटरसायकल कोणीतरी इथं आणून दिली, तो स्वामीजीला आनंद होईल की नाही? घेतील की नाही घेतील? घेतील ना? हो ना. मग तो प्रश्न विचारतो, ब्रह्मज्ञानाला विषय प्राप्ती झाली असता त्यास आनंद होतो की नाही होत? हे कृपा करून सांगा. बाबा तुला आनंद होतो की नाही होतो याच्याविषयी शंका कशी काय प्राप्त झाली? शंका येण्याचं कारण एवढेच की ज्ञानी पुरुषात सुद्धा अज्ञानी आत्मविमुख पुरुषाप्रमाणेच व्यावहारिक विषयाची इच्छा, विषय प्राप्तीपासून आनंद झाल्याचे दिसते है ना. शंका समजली का नाही? काय? जो आत्मज्ञानी नाही, जो व्यवहारी माणूस आहे, ज्याला मी आत्मा आहे असं ज्ञान नाही, अशा माणसास विषय प्राप्तीची इच्छा होते की नाही होते? होते. मग विषय प्राप्त झाल्यानंतर आनंद होतो की नाही होतो? होतो. मग जो आत्मज्ञानी आहे, मी आत्मा आहे असं म्हणतोय है ना, असा जो आत्मज्ञानी आहे, आत्मसन्मुख, विन्मुख नव्हे, सन्मुख, आत्मसन्मुख झालेला आहे, मी आत्मा आहे असं मानतोय,
त्याला विषय प्राप्तीची इच्छा होणार की नाही होणार, आणि विषय प्राप्त झाल्यानंतर आनंद मिळणार की नाही मिळणार. बाबा तुला अशी शंका होण्याचे कारण काय? शंका होण्याचे कारण हे आहे, कोणी जर मोटरसायकल आणून दिली तर स्वामीजीला काय होणार, आनंद होणार आहे. आणि घेणार का नाही घेणार. स्वामीजीला जर आनंद होतो तर मग दुसऱ्याला काय आनंद होणार नाही. त्याच्यामुळे आम्हाला वाटतंय की आत्मज्ञान झालं तरी विषयाची इच्छा होणार आणि विषय प्राप्तीपासून आनंदही होणार. ही आमच्या मनातली शंका आहे. ह्याच्यावर तुझं उत्तर काय? शंका समजली मग उत्तर समजेल. अरे अज्ञानी माणसाला विषय प्राप्ती, जो आत्मज्ञान नाही आहे त्याला विषय प्राप्तीची इच्छा होईल. विषय प्राप्त झाल्यानंतर आनंद होईलच है ना. मग माझं एवढंच म्हणणं आहे की जे आत्मज्ञानी आहे त्यांना विषय प्राप्तीची इच्छा होणार की नाही होणार, आणि विषय प्राप्त झाल्यानंतर आनंद होणार की नाही असं तू का विचारतोस? कारण अशा जगामध्ये खूप आहे. महात्मे दिसतात, संत दिसतात, कीर्तनकार दिसतात, की द्रव्य मिळालं, पैसे मिळाले, कोणी चांगली वस्तू आणून दिलं, कोणी चांगली फळं आणून दिली की त्यांना बरं वाटतं, आनंद वाटतो, आशीर्वाद देतात असं आम्हाला दिसतं. त्याच्यामुळे आम्हाला शंका आली. याचं उत्तर आम्हाला समजावून सांगा. तर गुरु सांगतोय, ऐकूया. तू म्हणतो त्याप्रमाणे ज्ञातासही अज्ञानी जीवाप्रमाणे विषयाची इच्छा आणि विषय प्राप्तीपासून आनंद होतो. हे खरं का खोटं? काय खरं आहे? काय खरं काय? खरी गोष्ट काय? अरे तू म्हणतो त्याप्रमाणे ज्ञातासही अज्ञानी जीवाप्रमाणे विषयाची इच्छा होते की नाही होते? होते. आणि विषय प्राप्तीपासून आनंद होतो की नाही? होतो. ही गोष्ट खरी का खोटी? खरं आहे. बरोबर आहे ना? काय म्हटलं? हे खरं आहे ना? खरे आहे. त्याच्या पुढे काय? हा, हे महत्वाचं आहे बाळासाहेब. त्याच्या पुढे काय आहे ते बघा ना. पण लिहिलेलं आहे. पण आहे ना. म्हणजे मग आणखी याच्याशिवाय वेगळं आमचं काहीतरी म्हणणं आहे तेव्हाच पण लावतील ना. किंतु परंतु परंतु हे सगळं त्याच्यासाठी. हे खरं आहे पण त्याच्या पुढचं ऐका ना जरा, म्हणून पण लावला जातो. पण आत्मविमुखपणा अज्ञानाचाच असतो असे नाही. मग काय? अधोरेखा करा. प्रमाण तुम्हाला देतो. काय? आत्मविमुखपणा अज्ञानाचाच असतो असे नाही. मग काय? ज्ञाताचाही असतो. कुचका माणूस आहे की नाही? आहे की नाही? आपल्या मराठवाड्याच्या भाषेत खवट आहे की नाही? त्याने काय विचारलं की ठीक आहे तुम्ही ज्ञानी अज्ञानी सांगितलं. जो आत्मविमुख आहे, आत्मज्ञान झालेलं नाही आहे, त्याला विषयाच्या प्राप्तीची इच्छा होईल आणि विषय प्राप्त झाल्यानंतर आनंद होईल. हे खरं आहे. पण जो ज्ञाता आहे, जो आत्मसन्मुख झालेला आहे, त्याला विषय प्राप्तीची इच्छा होईल की नाही होईल, आणि विषय प्राप्त झाल्यानंतर आनंद होईल की नाही होईल. खवटपण विचारलं की नाही? आम्हाला तुम्ही दोष देता, पण जे कथा करणारे आहेत, कीर्तन करणारे आहेत, प्रवचन करणारे आहेत, त्यांना काही गळ्यात 500 रुपयाचा हार घातला तर आनंद होईल की नाही?
आणि 500चा 1000चा हार घातला तर, आणि 100 रुपयाच्या नोटाचा हार घातला तर होतो की नाही होतो? आनंद होतो की नाही होतो? होतो ना. आता खाली काय म्हटलंय? आत्मविमुखपणा अज्ञानाचाच असतो असे नाही. काय? आत्मविमुखपणा अज्ञानाचाच असतो असे नाही. मग काय? ज्ञाताचाही दिसतो. अरे मग फरक काय अज्ञानी आणि ज्ञानी मध्ये? प्रश्न आलाय की नाही? मग याच्यात फरक काय? फरक सांगताय काय? सांगताय? 2 शब्द आहे माझं. फरक एवढाच की अज्ञानाचा आत्मविमुखपणा बोला सदोदित असतो आणि ज्ञाताचा फक्त अधोरेखा करा, व्यवहार खाली आणि सदोदित. मी सांगतो ते बघा खरं आहे की नाही. झालं ना? ज्ञाताला जर सदोदित आत्माकारी वृत्ती झाली तर तो काय करेल? कथा राहील. आता काय झालं? प्रवचन थांबलं. मग प्रवचन थांबवायची तुमची इच्छा आहे का? मग मला बोलावं लागेल ना. मग मी बोलायला लागलो तर मग आत्मविमुख झालो की नाही झालं? मग प्रसंगाने आत्मविमुख होतो की नाही? बस समजलं ना. हे महत्वाचं आहे. फरक काय? अज्ञानी आणि ज्ञानी एक झाले. मग हे ना, ज्ञानी आणि अज्ञानामध्ये फरक काय? मग अज्ञानाचा आत्मविमुखपणा सदोदित असतो. हो हा, आणि ज्ञानाचा व्यवहारापुरता असतो. बरोबर ना? हे समजलं ना? चला मग पुढे. जर आता तर्क करतायत सदैव आत्माकार वृत्ती राहील तर ज्ञात्याचे भोजनादी व्यवहार, भोजनादी कशाला? प्रवचनादी व्यवहार, कीर्तनादी व्यवहार होतील का? होणार नाहीत. पण त्याबरोबर ही लक्षात ठेवा की ज्या काळी ज्ञातीस विषयानंद होतो त्या काळी सुद्धा विषयापासून होणारा आनंद विषयाचा नाही तर तो आत्मानंदच आहे. असा त्यांचा आत्मानंदाविषयी निसंदेह बोध असतो. बदला, पॅराग्राफ बदला. इथपर्यंत समजलं पाहिजे. काय? ज्ञानी आणि अज्ञानामध्ये फरक काय? पहिला काय? एक अज्ञानाचा एक लिखा, एक इथे कोष्टकामध्ये आवळ्यामध्ये एक लिहा. अज्ञानाचा आत्मविमुखपणा सदोदित असतो आणि ज्ञाताचा फक्त व्यवहार खाली असतो. बरोबर आहे ना? हे एक. त्याच्यासाठी तर्क बनलोय. सदैव आत्माकार वृत्ती राहील तर ज्ञात्याचे भोजनादी व्यवहार होणार नाही. हे त्याला पूरक आहे. बरोबर आहे. दुसरं, ज्या कालीस इथे आवळा करा आणि 2 लिहा. ज्या काली ज्ञात्यात विषयानंद होतो त्या काली सुद्धा विषयापासून होणारा आनंद विषयाचा नाही, तो आत्मानंदच आहे. असा त्याचा आत्मानंदाविषयी निसंदेह बोध असतो. आणि अज्ञानाचा तो आनंद कोणाचा आहे? विषयाचा आनंद आहे. आणि ज्ञाताचा विषयाचा नाही, तो आत्म्याचाच आनंद आहे. फरक किती प्रकारचे आहेत? पहिला काळ, आनंदाचा काळ, हा आत्मविमुक्तेचा काळ. अज्ञानासाठी
सदोदित आणि ज्ञानासाठी व्यवहार काळ झाला पहिला. दुसरा ज्ञान हा जो आनंद होतोय हा कोणाचा आनंद आहे? अज्ञानाच्या दृष्टीने विषयाचा आणि ज्ञाताच्या दृष्टीने हा तो आत्मानंद झळकतोय. माझा आनंद नाही, विषयाचा आनंद नाही, हा आत्मानंदच आहे. त्याने शास्त्र वाचलेलं आहे. ज्या वेळेला विषयाला पकडतो त्यावेळेला तो विषय प्राप्त झाल्यानंतर थोडा वेळ क्षणभर काय होती, बुद्धी स्थिर होती, एकाग्र होते, झटकन त्याच्यामध्ये आत्मानंदाचं प्रतिबिंब पडतं. त्याला अज्ञानी काय म्हणतो? विषयानंद. हा काय म्हणतोय? हे दुसरं काही नाही, माझाच आनंद आहे त्याच्यामध्ये झळकला. विषयानंद, विषयामध्ये काय आनंद नाही, विषय काय चेतन पदार्थ नाही है ना, त्याच्यामध्ये काय आनंद असणार आहे? नाही आनंद आहे. हा कोणाचा आनंद आहे? हा माझाच आनंद झळकलेला आहे. हे कोण समजतो? दोन फरक लक्षात आले. दोन फरक. एक काय? काळ आणि आनंद. विषयापासून मिळणारा आनंद कोणाचा? विषयाचा की स्वतःचा? समजलं ना? पहिला काय? आनंद किती काळ असतो? नाही, आत्मविन्मुखता किती काळ असते? सदोदित. अज्ञानासाठी, याच्यासाठी व्यवहारात आहे ना. नंतर विषयाचा आनंद कोणाचा? विषयाचा, अज्ञानाचा. स्वतःचा आनंद कोणाचा? झालं ना? एवढं थोडक्यामध्ये एवढं समजून घ्यायचं. आपलं टिप्पण काढायचं असेल तर टिप्पणी काढायची. झालं? आता बघा, ज्याप्रमाणे आता उदाहरण दिलंय, वरली उदाहरण सिद्धांत सांगून झाला है ना. उत्तर दिलं की नाही त्याला शंका करायला, हा दोघांमधला फरक आहे. पण त्याने स्वीकारलं की नाही? विषयप्राप्तीची इच्छा ज्ञानाला होते, अज्ञानाला होते, तर ज्ञात्याला होते की नाही होते? होते. विषयप्राप्तीपासून आनंद अज्ञानाला होतो, मग ज्ञानाला होतो की नाही होतो? होतो. फरक काय ज्ञानी आणि अज्ञानामध्ये? हा अध्यार आहे ना. तर ज्ञानी आणि अज्ञानामधला फरक काय? विषयाचा आनंद, विषयापासून आत्म्यापासून विमुक्ता जी आहे ही सदोदित राहते, याला व्यवहार कालामध्ये राहते. बरोबर आहे. जो आनंद मिळतोय तो विषयाचा, हे कोण सांगतो? अज्ञानी. तो माझाच आनंद, हे कोण म्हणतो? बस. याच्यासाठी काय सांगतात? कथा समजावून सांगतात. ज्याप्रमाणे एखाद्या नाटकात एका राजाच्या 2 वेशधारी स्त्रिया आहेत, त्यातील एकीस हा राजा व मी त्याची स्त्री व हे राज ऐश्वर्य सत्य आहे असा भ्रम राहिला. काय झालं? एका या नाटकात राजाच्या दोन वेशधारी स्त्री आहेत. त्यातील एकीस हा राजा, मी त्या राजाची स्त्री व हे राज ऐश्वर्य हे सत्य आहे असा भ्रम झाला. बरोबर आहे. दुसऱ्या वेशधारी स्त्रीस हा राजा, मी त्याची स्त्री, हे राजऐश्वर्य हे सर्व मिथ्या असून मी स्त्री पण नसून पुरुष आहे. है ना? हे सत्य ज्ञान झालं असा निश्चय आहे. पण जोपर्यंत तो नाटक व्यवहार चालू आहे तोपर्यंत दोन्ही राजस्त्रियात राज ऐश्वर्य भोगाची इच्छा व भोगापासून होणारा आनंद समान दिसणार की नाही? है ना? लोकांना काय दिसतं हे महत्वाचं आहे. लोकांना काय दिसतं याला महत्व आहे का? मग काय, कशाला महत्व आहे?
तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला काय ज्ञान आहे, तुम्हाला काय समजतंय, तुम्ही स्वतःला कोण मानतायत याला महत्व आहे. लोक काय म्हणतायत तुम्हाला याला महत्व नाही, तुम्ही स्वतः कोण आहात याला महत्व आहे. सिद्धांत काय लक्षात आलं का? लोकांना तुम्ही कोण आहात, काय वाटतंय याला महत्व नाही, तुम्ही स्वतःशी इमानदार आहात की नाही, प्रामाणिक आहे की नाही, तुम्हाला तुम्ही स्वतः कोण आहात हे काय कळताय सांगा. उदाहरण समजलं का? नाही समजलं, नाही समजलं. उदाहरण समजलं की नाही समजलं? कोण समजावून सांगू शकतो? एका गावात एक नाटक होतं. नाटकामध्ये 3 पुरुष होते, 3 पुरुषाच्या भूमिका होत्या. एक पुरुष राजा बनला आणि दुसरे पुरुष स्त्री बनले. म्हणजे काय? स्त्री जशा तऱ्हेने दिसावी तशा तऱ्हेने मेकअप केला, तशा तऱ्हेने वेश केला, तशा तऱ्हेने केशभूषा वेशभूषा केली, पण ते दोन्ही पुरुषच आहेत. बरोबर आहे ना? आता त्याच्यापैकी एका स्त्रीला, 2 स्त्री आणि 1 राजा, एका स्त्रीला वाटलं की हा राजा आहे, मी त्याची राणी आहे आणि हे माझं राजवैभव आहे ना. दुसऱ्या स्त्रीला काय झालं? नाही नाही, हा राजा नाही, मी राणी नाही आणि हे माझे ऐश्वर्य आहे. बरोबर आहे? दोघांचा बौद्धामध्ये फरक आहे ना. पण ज्या वेळेला खेळ प्रत्यक्ष सुरू झाला आहे ना, त्यावेळेला राजा राजवैभवाचा भोग करत होता की नव्हता? ती पहिली राणी भोग करत होती की नव्हती? आणि दुसरी राणी भोग करत होती की नव्हती? त्यावेळेला त्या दुसऱ्या राणीने विसरून गेली होती की नव्हती गेली? तेवढ्यापुरती होय ना. आणि ज्या वेळेला विंगेत म्हणजे पडद्याच्या मागे आले त्यावेळेला ती दुसरी राणी काय म्हणायची? नाही, मी पुरुषच आहे, मी स्त्री नाही, राजा नाही आणि हे राजवैभव नाही. परत एकदा समजून घ्या. ज्याप्रमाणे एखाद्या नाटकात एका राजाच्या 2 पुरुष वेशधारी स्त्रिया आहेत, त्यातील एकीच हा राजा व मी त्याची स्त्री व हे राज ऐश्वर्य सत्य आहे असा भ्रम झाला. हा भ्रम आहे, पण तो भ्रम झाला तिला, हे सत्य आहे. दुसऱ्या वेशधारीचा हा राजा, मी त्याची स्त्री व हे राजवैश्वर्य हे सर्व मिथ्या असून मी केवळ पुरुष आहे, हे ज्ञान झालं असा निश्चय. पण जोपर्यंत तो नाटक व्यवहार चालू आहे तोपर्यंत दोन्ही राजस्त्रियात राज ऐश्वर्य भोगाची इच्छा होते की नाही होते? होते ना. हां, व भोगापासून होणारा आनंद समान असणार की नाही असणार? असणारच. फरक इतकाच की भ्रम असलेल्या वेशधारीत हा राजभोगाचा आनंद आहे असे वाटणार. अधोरेखा करा. आणि भ्रमरहित दुसरा वेशधारी हाही राजभोगाचाच आनंद भोगीत आहे असे आपणास दिसते. असे आपणास जरी दिसले तर त्या भ्रमधारी वेशधारीचा निश्चय काय आहे? हा आनंद हा राजभोगाचा नाही, माझ्या नटवेश कृतीचाच आहे असा असतो. व पाहणारे ज्ञातेही तसेच समजतात. बरोबर आहे ना. आता मी आत्माकारी वृत्तीपासून वेगळा झालो की नाही वेगळा झालो ना. आणि मी तुम्हाला शिकवतोय, हे तुम्हाला दिसतंय की नाही दिसतंय? दिसतंय.
पण मी आत्मा आहे या निश्चयापासून मी वेगळा झालोय का? हे लक्षात येते का? हा अज्ञानी आणि याला अज्ञानी कधीच म्हणत नसतो की मी आत्मा आहे ना. पण ज्ञानधारी माणूस ज्ञानी माणूस मी आत्मा ही गोष्ट कधीच विसरत नसतो. हे लक्षात येते का? काय अज्ञानी माणूस स्वतःला कधी मी आत्मा आहे असं म्हणत नाही. आणि ज्ञानी माणूस मी आत्मा आहे ही गोष्ट कधीच विसरत नाही. पण व्यवहार काळामध्ये प्रवचन होत आहे की नाही होत? या काळामध्ये आत्माकारी वृत्ती दूर झाली की नाही झाली? कारण या विषयाकडे मी लक्ष दिलं नाही हे ना, तर माझ्याकडून बडबडच होणार ना. बरं बाळासाहेब म्हणा असं काय झालं, आज काय होतंय? स्वामीजी तुम्हाला बरं नाही का? अरे असं काय शब्दाचं काय ताळमेळ नाही, काही नाही. काय बोलतात, एकदा काय बोलतंय, एकदा जडजी बोलते, एकदा काय होतंय. पेंटर म्हणाल जरा बघूया स्वामीजी काय झालं आहे तुम्हाला, बरं नाही वाटत, पाठ सोडूया, आपण बंद करूया. पाठ बंद होईल का नाही होईल? इथे मी आत्माकारी वृत्ती ठेवली होईल की नाही? आणि तुम्हालाही विरस होऊन जाईल, पाठ बंद होईल, हेलपाटा झाला असं तुम्ही म्हणणार की नाही म्हणणार? मग मला आत्मकारी वृत्ती तात्पुरती बंद बाजूला ठेवावी लागेल की नाही? पण मी आत्मा आहे आज माझा निश्चय डळमळीत झालाय का? हे लक्षात आले का? हे महत्वाचं नाटक व्यवहार चालू आहे तोपर्यंत दोन्ही राजस्त्रियात राजैश्वर्य भोगाची इच्छा, भोगापासून होणारा आनंद समानच दिसणार. फरक इतकाच की भ्रम असलेल्या वेशधारीत हा राजभोगाचाच आनंद आहे असे वाटतात व भ्रमरहित वेशधारी हाही राजभोगाचा आनंद भोगीत आहे असे आपणास जरी आपणास अधोरेखा करू दर्शकांना जरी दिसले तर त्या भ्रमरहित वेशधारीचा निश्चय हा आनंद राजभोगाचा नाही, माझ्या नटवेश कृतीचाच आहे. हा जो आनंद हा राजभोगाचा नाही, माझ्या नटवेश कृतीचाच आहे असा असतो व पाहणारे ज्ञातेही तसेच समजतात. त्याचप्रमाणे प्रारब्ध बलाने भोगाची इच्छा व आनंद अज्ञानाप्रमाणे ज्ञाताला होतोसा दिसतो. काय? प्रारब्ध बलाने भोगाची इच्छा व आनंद अज्ञानाप्रमाणेच ज्ञाताला होतो आहे असा दिसतो. पण हा आनंद विषयाचा नसून आत्म्याचा आहे असा त्याचा निश्चय असतो. अधोरेखा काय समजलं की नाही? हे समजणं महत्त्वाचं. ज्ञात्याला आणि अज्ञात्याला प्रारब्ध बळ आहे, भोगाची इच्छा व आनंद अज्ञानाप्रमाणे ज्ञात्यालाही होईल, होणार, होत असतो, होत आलाय है ना. पण हा आनंद विषयाचा नसून आत्म्याचा आहे असा त्याचा निश्चय आहे. निश्चित रूपाने त्याने धारण केलेला आहे, तो गडबडत नाही. म्हणूनच ज्ञात्याला विषय भोगकाली समाधी असते असे वेदांतात सांगितलेले आहे. नेमकी श्रुती कुठली आहे बघावी लागेल, मला एवढ्यात आठवत नाही आहे, क्षमा करा. ज्ञात्याला विषय भोगकाली समाधी असते असे वेदात सांगितले आहे. या विषयाचा विचार विस्तारपूर्वक कुठल्या तरंगात करणार आहोत? 6व्या तरंगात आम्ही करणार आहोत. त्यावेळेस जास्त खुलासा होईल. पण ज्ञानी असो की अज्ञानी असो है ना, त्याच विषयापासून होणारा आनंद खुद्द विषयाचा नसून तो आत्मानंदच असतो हे निश्चित आहे. आपण तटस्थपणे काय म्हणतोय? आपण आनंदाची विषय प्राप्तीची इच्छा ज्ञानाला होईल, अज्ञानाला होईल की नाही होईल?
ज्ञानाला होईल की नाही होईल? होईल, आहे ना, दोघांनाही होईल. विषय प्राप्तीचा आनंद जसा अज्ञानाला झाला तसा ज्ञानाला होईल की नाही होईल? होईल. मग आपण तटस्थपणे काय म्हणतोय? तो जो आनंद होतोय हा आनंद विषयाचा नसून तो स्वतःचाच आनंद आहे. हे कोण म्हणतोय? आपण म्हणतोय. ज्ञान प्राप्त झालेले तिसरे लोक आपण म्हणतोय. ज्ञानी आणि अज्ञानी विषय प्राप्तीपासून दोघांनाही आनंद होणारच होणारच होणारच, आहे ना. पण ज्ञाताचा आनंद हा स्वतःचा असतो, अज्ञानाचा आनंद हा विषयापासून मिळतो असा भ्रम असतो, असं आपण म्हणणार. जाणते लोक म्हणणार ना, आहे ना. काय आता तुम्ही काय सांगाल तटस्थपणे? विषय प्राप्तीची इच्छा अज्ञानाला होते, ज्ञानाला होणार की नाही होणार? विषय प्राप्ती झाल्यानंतर अज्ञानाला आनंद होतो, ज्ञानाला आनंद होणार की नाही होणार? मग ज्ञानी आणि अज्ञानामध्ये फरक काय तुम्ही सांगणार? हा विषयापासून होणारा आनंद हा विषयाचा नसून आत्म्याचा आनंद आहे. हे आपण तिसरे लोक जाणते लोक म्हणतो, है ना. हा दोघांमध्ये फरक आहे. काय ज्ञाताचा जो आनंद आहे हा स्वतःचाच आनंद आत्म्याचा असतो आणि अज्ञानाचा आनंद हा विषयापासून आनंद तो भ्रम आहे. खरं म्हणजे दोघांनाही आनंद कोणापासून होत आहे? आत्म्याचाच आनंद होय, पण त्याला भ्रम आहे आणि याला काय ज्ञान आहे. समजलं ना. हे आपण तिसरी थर्ड पार्टी म्हणतोय, तिसरे लोक म्हणतात, आपण तिसरे जाणते लोक म्हणतात की याच्यामध्ये ज्ञाताचा आनंद हा स्वतःचा आनंद आहे आणि अज्ञानाचा आनंद हा स्वतःचा आनंद असून देखील तो मात्र विषयापासून मिळतो असं मानतोय. हा त्याचा भ्रम आहे. किती वेळा समजावून आहे ना. चला तर मग पुढे निर्णय झाला हे अधोरेखा करा. पण ज्ञानी असो की अज्ञानी असो त्यात विषयापासून होणारा आनंद खुद्द विषयाचा नसून तो आत्मानंदच आहे हे निश्चित आहे. हे आपले म्हणणे, जाणकार लोकांचं म्हणणं. शिष्य शंका पुढची. महाराज, विषयापासून प्रत्यक्ष आनंद होत असताही विषयात आनंद नाही ना. आनंदरूप आत्माच आहे हे मला आपले कृपेने चांगले समजले. म्हणजे आत्मा परमानंद ब्रह्मरूप आहे हे निश्चित झाले, है ना. पण माझ्या ठिकाणी जन्म मरण दुःख स्वरूप असणाऱ्या संसाराची निवृत्ती व्हावी म्हणून मी प्रार्थना केली होती. त्याचे समाधान तुझ्या ब्रह्मरूप आत्म्याचे ठिकाणी दुःखरूप संसार मुळीच नाही असे समज. अधोरेखा कर म्हणून सांगितले. त्यावर माझा विश्वास असला पाहिजे. पण काय करू, दुर्दैवाने मला ते तर कसेच वाटते. प्रत्यक्ष संसाराची प्रतीती आहे ती जरी माझ्या ठिकाणी क्षणभर आपल्या आज्ञेप्रमाणे मानली नाही तरी संसार प्रत्यक्ष दिसतोच आहे. त्याची काहीतरी वाट लागली पाहिजे ना. मग तो कोणाच्या ठिकाणी आहे ते कृपा करून सांगा. ज्याच्या ठिकाणी संसार आहे असं आपण सांगाल त्याच्या ठिकाणी तो मानून मी आपल्या ठिकाणी मानणार नाही. समजलं का नाही? काय समजलं थोडक्यात? हो, तुम्ही आता सगळं सांगतायत ना 1 तास 2 तास, तर आम्हाला एकदम बरं वाटतं. वा वा वा, काय मीच आत्मा आहे. विषय मिळाल्यानंतर काय होतं
मला माझाच आनंद झळकतो हे समजतंय. पण स्वामीजी मी घरी गेलो, मुलाबाळा गेलो, हे सगळं मी विसरून जातो बरं का. आणि मला हा माझा विषयापासून आनंद मिळतोय, विषयापासून दुःख होत आहे असंच मला वाटतं. आता हे कसं, तर हा आनंद खरा कोणापासून आहे हे तुम्ही मला पुन्हा एकदा समजावून सांगा, म्हणजे मला कळलं तर बरं होऊन जाईल. पुन्हा एकदा वाचून दाखवतो म्हणजे समजेल. महाराज, विषयापासून प्रत्यक्ष आनंद होत असताही विषयात आनंद नाही हे मला कळलं. आनंद रूप कोण आहे? आत्माच आहे हे मला आपल्या कृपेने चांगले समजलं. हे समजलं मला, अधोरेखा कर समजलं. तर मग काय पण आहे तिथे, तिथे काय पण आहे हे ना, चांगले समजले. म्हणजे आत्मा परमानंद ब्रह्मरूप आहे हे निश्चित झाले, अधोरेखा कर. पण ह्याच्या पुढे पण आहे ना, बघा पण आहे ना. पण मला काय काय समजलं? विषयात आनंद नाही हे मला समजलं आहे ना. विषयापासून होणारा आनंद हा माझाच आनंद आहे, आत्म्याचा आनंद आहे हेही कळलं. आणि आत्मा परमात्मा असल्यामुळे परमानंद रूप ब्रह्मरूप आत्मा आहे हेही कळलं मला. हे सगळं कळलं. काय काय कळलं? एक, विषयात आनंद नाही. दोन, विषयापासून मिळणारा आनंद आत्म्याचा आनंद आहे. आत्मा हे ब्रह्म आहे आणि ब्रह्म हे परमानंद आहे, म्हणून आत्मा पण काय परमानंद आहे एवढं मला कळलं. मग काय बाबा, तरी पण आहे का ना. पण माझ्या ठिकाणी जन्म मरण दुःख स्वरूप असणाऱ्या संसाराची निवृत्ती व्हावी म्हणून मी प्रार्थना केली होती ना. तुम्हाला प्रार्थना काय केली होती? मला जन्म मरण दुःख स्वरूप असणाऱ्या संसाराची माझ्याकडून निवृत्ती व्हावी म्हणून मी प्रार्थना केली होती. त्यावेळेला तुम्ही त्याचं समाधान काय केलं? अरे बाबा, तूच ब्रह्मरूप आहेस, तू ब्रह्मरूप आत्मा आहेस. ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी दुःखरूप संसार मुळीच नाही असं समज. काय सांगितलं? तू आत्मा आहेस, आत्मा ब्रह्म आहे, ब्रह्म परमानंद रूप आहे, त्या ठिकाणी दुःख मुळीच नाही असं तू समजून घे असं सांगितलं ना. तुम्हीच सांगितलं ना, तुम्हीच सांगितलं ना. त्यावर माझा विश्वास असला पाहिजे, मी विश्वास केला पाहिजे आणि माझा विश्वास असला पाहिजे. पण काय करू, दुर्दैवाने मला तसं वाटत नाही ना. कसंच वाटते, दुर्दैवाने मला ते कसंच वाटते. म्हणजे बरोबर वाटत नाही, पण बरोबर वाटत नाही हे मानव असं वाटत नाही. त्याला गुरुजीचा अपमान होईल म्हणून मला कसंच वाटतंय, कसंच वाटतंय. है ना. पॅराग्राफ बनला आता नवीन, म्हणजे तेच आहे पण जरा चांगल्या तऱ्हेने. मी जर आत्मस्वरूप आहे तर माझ्या आत्मस्वरूपाचं ज्ञान मला असलं पाहिजे की नाही. पण मला ज्ञान कसलं होतंय? संसाराची कसलं ज्ञान होतंय? मला संसाराची प्रतीती आहे, ती जरी माझ्या ठिकाणी क्षणभर आपल्या आज्ञेप्रमाणे मानली नाही. तुम्ही सांगता म्हणून मी मानतोय की माझ्या ठिकाणी संसार दिसतोय, संसाराची प्रत्यक्ष मला प्रतीती आहे, ती वास्तव नाही आहे. तुम्ही सांगता म्हणून मी मानतो, तरी पण संसार प्रत्यक्ष दिसतो ना. तुम्ही म्हणता तुमच्यामध्ये प्रत्यक्ष संसार नाहीच आहे, पण प्रत्यक्ष संसार माझ्यामध्ये दिसतो ना. मला काय करू, है ना.
त्याची काहीतरी वाट लागली पाहिजे, म्हणजे समाधान केलं पाहिजे. तुम्ही म्हणता की माझ्यामध्ये संसार नाही, पण मला तर संसार दिसतोय, संसाराची प्रतीती होते, याची वाट लावा. म्हणजे काय? आपण कुठल्या तरी माणसाला वाट लावतो ना, म्हणजे काय? जा बाबा आता आजच्या भाषेत टाटा बाय बाय, म्हणजे इतका वेळ माझा वेळ खाल्लास, सगळा पावचार करून घेतला, सगळं घेतला, माझा किती वेळ घेतला, तिथे पेरणी चालू आहे ना. आता गेलास तर बाबा लवकर जा बाबा, असाच भाव असतो ना, असाच भाव असतो की नाही. दाखवायचं नसतं, बोलायचं नसतं, बाहेर मुखवटे दाखवायचे असतात, हसताय, गोडगोडच बसताय, बरोबर आहे. पुढे बोला. तरी संसार प्रत्यक्ष दिसतोच आहे, त्याची काहीतरी वाट लागली पाहिजे. वाट लागली पाहिजे म्हणजे समाधान केलं पाहिजे तुम्ही. मग तो कोणाच्या ठिकाणी आहे ते कृपा करून सांगा. संसार कोणाच्या ठिकाणी आहे लिखा, तो म्हणजे संसार. वर लिहा, तो म्हणजे संसार कोणाच्या ठिकाणी आहे ते कृपा करून सांगा. ज्याच्या ठिकाणी तो संसार आहे असे आपण सांगाल, त्याच ठिकाणी तो मानून मी आपल्या ठिकाणी मानणार नाही. आता हा संसार माझ्यामध्ये नाही ना, प्रश्न आहे. संसार प्रत्यक्ष दिसतो की नाही, है ना. तुम्ही सांगता तुझ्यामध्ये संसारच नाही, तू आत्मा आहेस आणि तुझ्या आत्म्यामध्ये संसार नाही. पण मला माझ्यामध्ये संसार नाही, पण मला संसार दिसतोय. मग संसार कोणामध्ये आहे ते समजावून सांगा. मग मी काय करेन? संसार ज्याचं ओझं त्याच्यावर टाकून देईन आणि मी मोकळा राहीन. मग मी काय म्हणेन? हा संसार त्याचा आहे, माझा नाही, असं मी म्हणेन. लक्षात येत आहे का नाही? काय उत्तर काय? सुख दुःख रूप संसार मी तुम्हाला सांगितलं माझ्यामध्ये दिसतो म्हणून मला काय समजत नाही. तर तुम्ही उत्तर काय दिलं? अरे व सुख दुःख रूप संस्कार तुझ्या आत्म्यामध्ये मुळीच नाही. आत्म्यामध्ये मुळीच नाही, ठीक आहे, आत्म्यामध्ये मुळीच नाही, माझ्यामध्ये मुळीच नाही. पण सुख दुःख संसाराची प्रतीती होते की नाही? मग हा कोणामध्ये आहे तो सांगा. कोणामध्ये आहे ते हे जर तुम्ही सांगितलं तर मी ते ओझं त्याच्या डोक्यावर टाकेन. हा संसार तुझा आहे, माझ्या आत्म्याला नाही आहे, असं मी मानेन. आता तुम्ही सांगा की हा संसार कोणाचा आहे. लक्षात आलं का? प्रश्न समजला की नाही? उत्तर समजलं की नाही? तुम्ही मला काय सांगितलं होतं? तू आत्मा आहेस, हा संसार तुझ्यात नाही, सुख दुःख तुझ्यामध्ये नाही, ठीक आहे. तुम्ही सांगता म्हणून मी मानतो, माझ्यात सुख दुःख संसार नाही, ठीक आहे. पण संसार दिसतो का नाही दिसतो? मग कोणात तरी असला पाहिजे की नाही? मग कोणात आहे तो सांगा ना. मग मी समजेन की हा संसार या बापाचा आहे, माझा नाही. नाही अजून तुमच्याला संसार कोणाला आहे तो सांगा. अरे बाप दाखव नाही तर श्राद्ध कर म्हणतात ना, तशी गोष्ट आहे. हे संसार दिसतंय की नाही? तुम्ही मला काय सांगतात? हा संसार दिसला तर तो संसार तुझ्यात नाही असं समज, काय सांगतात? मग हा संसार दिसतो तर हा संसार कोणाचा आहे याचा बाप दाखवा. कुठे आहे हा संसार? मग मी त्याचा समजेन आणि माझा नाही असं समजेन. हे लक्षात आलं का? कारण तुम्ही जर म्हणतायत की हा संसार तुमच्यामध्ये नाही, हा संसार तुझा नाही, हे मला समजत नाही. हे मला तोपर्यंत समजणार नाही जोपर्यंत या संसाराचा बाप तुम्ही दाखवत नाही, है ना. हा संसार कोणामध्ये आहे ते दाखवा, सांगा,
मग मी त्याला मानतो आणि मी मग मला माझी सोडवणूक झाली, माझ्यामध्ये संसार नाही असं मी समज नाही अजून समजल्यासारखं वाटत. परत एकदा सांगायला नको म्हणून तुम्ही सांगताय की समजलं समजलं समजलं. हा त्याचा प्रश्न आहे. संसार दिसतो का नाही दिसतो? हा दिसणारा संसार माझ्यामध्ये नाही असं तुम्ही सांगताय. मग कोणाचं आहे सांगा. मग कोणाचं आहे तर सांगा आहे ना. माझा नाही हे मी तेव्हाच समजेल ज्यावेळेला ह्याचा बाप दुसरा कोणीतरी आहे हे मला कळेल, त्यावेळेला म्हणेन हा संसार त्याचा आहे माझा नाही. तोपर्यंत मी कसा नाही म्हणणार की हा सुखदुःख माझं नाही असं कसं समजणार? हा संसार माझा नाही, हे सुखदुःख माझं नाही हे मी कसं समजू? दुसरा कोणी याचा बाप दिसत नाही ना, दुसरा कोण तर दाखवा, मग मी माझा मोकळा होऊन जाईन. मी त्याला मानेन आणि माझा नाही असं मी मानेन. झालं. आता अजातवाद नावाचं का आलेलं आहे ना, अजातवाद.